त्यांनी करू द्या ना, आमची केस खोटी आहे, बाहेर खोटा आहे, बाहेर तुमचा अर्ज नाही, अर्ज नाही, आम्हाला एफआयआर तरी द्या, नाहीतर अजित पवारांच्या निधनाने मोठा धक्का राज्याला बसला. मात्र आता त्या विमान अपघातानंतर मोठा संशय व्यक्त केला जात आहे. अजित पवारांच्या विमान अपघातानंतर रोहित पवार यांनी गंभीर आरोप करत आता थेट आक्रमक भूमिका घेतली आहे. अजित पवार यांच्या विमानातील कोणीही व्यक्ती वाचू शकले नाही. अजित पवार यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आणि पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या कारणामुळे पवार कुटुंब एकत्र आले. मात्र त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी मुंबई गाठत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांचे कुटुंब त्यांच्या परीने लढा देत आहे असे सांगत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंवर रोहित पवारांनी गंभीर आरोप केला आहे. त्यांनी आमच्यासोबत लढा दिला असता तर आम्हाला बरं वाटलं असतं असे रोहित पवारांनी आरोप केले आहेत. आज बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे रोहित पवार हजर राहून एफआयआर दाखल करण्यासाठी पोलिसांशी बातचीत करताना आपल्याला दिसत आहेत. मात्र पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नसल्याचे दिसत आहे. बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी आम्हाला काही वेळ द्यावा असे देखील सांगितले जात आहे. त्यामुळे आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे की बारामती तालुका पोलीस स्टेशन अजित पवारांच्या निधनाचा आकस्मिक निधनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत का, असा प्रश्न आता नागरिकांना निर्माण होऊ लागला आहे. रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात पत्रकारांना देखील माहिती दिलेली आहे आणि 3 वाजता पुण्यामध्ये CIDची पत्रकार परिषद असल्याचं देखील रोहित पवारांनी सांगितलेलं आहे. संबंधित अपघाताबाबत जे काही डॉक्युमेंट्स मी गोळा केले आहेत ते मी त्यांना द्यायला तयार आहे, तुम्ही लढा, असं बोलत रोहित पवारांनी अजित पवार गटातील नेत्यांना सूचित केले आहे. सीएमओ जेव्हा वेळ देतील ते उद्या देतात असं आम्हाला कळतं, तेव्हा त्यांना सुद्धा कागद आता हे आम्ही स्व इच्छेने त्या ठिकाणी दिलेलं आहे. याबद्दलची चर्चा सुद्धा तिथं झालेली आहे. आता याच्या पुढं माझं एकही मत आहे आणि तुम्ही रेकॉर्ड करा, याच्या पुढचा लढा हा लोक लढतील, सगळे लढतील. जर त्यांच्या पक्षातून त्यांच्या परिवारातून जर मला कोणी आलं आणि म्हणलं की जे जे आहे ते आम्हाला दे, आम्ही लढायला तयार आहे. मी सगळे कागद त्यांना द्यायला तयार आहे. त्यांनी लढावं, पण लढलं पाहिजे एवढंच आमचं मत आहे आणि दादांना न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी जो जो कोणी भूमिका घेतोय, अमोल मिटकरी त्यांच्या बाजूने भूमिका घेत आहेत. त्यानंतर तिथं काल एक नायकवडे नावाचे आले होते, ते भूमिका घेत आहेत. ठोंबरेताई तिथं भूमिका घेत आहेत. बाबा पाटील तिथं भूमिका घेत आहेत. बाकी इतरही भूमिका घेतात. तिथं जयली सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिथं व्यक्त झालाय की ब्लॅक बॉक्सच्या बाबतीत काहीतरी आम्हाला शंका वाटते आणि त्याच्याच बरोबर जे विमान आहे VSR चालवणाऱ्या कंपनी, त्याच्यावर आम्हाला शंका आहे, VSR कंपनी बंद झाली पाहिजे असं जय सुद्धा त्या ठिकाणी बोललाय आमचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर. त्यामुळे ज्याला कोणाला पुढे घेऊन आणि काकींनी CBI इन्क्वायरी मागितलेली आहे. त्यामुळे आपापल्या लेवलला लढलं पाहिजे पण न्याय मिळाला पाहिजे एवढी आमची